नमस्कार. इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. मास्टर्स, आज संत विनोबाजी, आचार्य विनोबा भावे यांचा भूमिदान यज्ञ या विषयावर श्री हेमंत मोने आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी अर्चना चौधरी यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा परिचय करून द्यावा आणि त्याच्यानंतर आपल्या गद्रेताई आभार प्रदर्शन करणार आहेत. अर्चना चौधरी ताई. नमस्कार. मृताताई, अनघाताई, हेमंत दादा व आराधना समूहातील सर्व बंधू भगिनी सगळ्यांना आत्मवंदन. अलौकिक अनोखे व्यक्तिमत्व असलेले आपले आजचे वक्ते आहेत हेमंत मोने. त्यांनी MSc M.Ed केले आहे. हेमंत मोने हे नावाजलेले अंतराळ अभ्यासक आहेत. त्यांनी भारतीय अंतराळ कार्यक्रमाबद्दल व अंतराळ विज्ञानातील विविध मुद्द्यांवर सखोल संशोधन केले आहे. अंतराळ क्षेत्रातील इतिहास, त्यातील महत्त्वाच्या घडामोडी व भविष्यातील अंतराळ मोहिमांवर आपल्या भाषणांमध्ये, लेखांमध्ये ते विचार मांडतात. 2300च्या वर त्यांनी खगोलशास्त्रावर व्याख्याने दिली आहेत. याबरोबरच ते एक मराठी लेखक, विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते आहेत. भारतीय समाजातील विविध समस्यांवर सखोल विचार त्यांनी मांडले आहेत. त्यांच्या लेखनाद्वारे सामाजिक जागरूकता निर्माण केली आहे. ज्ञानेश्वरी व आचार्य विनोबा भावे यांच्या प्रेरणेमुळे गीतेचा अभ्यास त्यांनी सुरू केला. हेमंत मोने हे विनोबा भावे यांच्या विचारधारेचे आणि कार्याचे समर्थक आहेत. उपेक्षित असलेले विनोबा भावेंचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न ते व्याख्यानाद्वारे करतात. संपूर्ण रचनात्मक दृष्टिकोन, भूमिहीन सत्याग्रह यासारख्या संकल्पनांवर ते विचार मांडतात. विनोबा भावे यांच्या कार्याचे गहन विश्लेषण ते करतात. विनोबा भावे यांच्या जीवन कार्याविषयी मृताताईंनी बरेच काही आपल्याला सांगितले आहे. पण हेमंत दादा आज भूमिदान यज्ञ या संकल्पनेवर प्रकाश टाकणार आहेत. याविषयी अधिक जाणून घेण्यास आम्ही सगळेच उत्सुक आहोत. तर मी हेमंत दादांना विनंती करते की आपण आपले व्याख्यान सुरू करावे. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. आज विशेष दिन आहे आणि मला खूप आनंद होतोय की आजच्या 24 डिसेंबरच्या दिवशी मला रुचाताईंनी या ठिकाणी बोलवलं. आज साने गुरुजींची 125वी जयंती आहे आणि प्रथम मला अशीच त्यांनी विनंती केली होती की साने गुरुजींबद्दल आपण बोला. परंतु साने गुरुजी आणि विनोबा हे इतके एकरूप आहेत एकमेकांशी की साने गुरुजी विनोबांशिवाय साने गुरुजी नाहीत आणि साने गुरुजींशिवाय विनोबा नाहीत असं आहे. काही साने गुरुजींच्या एक 5 मिनिटं आपल्याला सांगणार आहे साने गुरुजींबद्दल. कदाचित आपल्याला या गोष्टी माहिती असतील. रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यामध्ये चावरे नावाचं एक गाव आहे. तिथे दिनकर रघुनाथ मोरे नावाचे, त्यांना दिनाभाई म्हणून ओळखलं जातं, नावाचे एक शिक्षक आता म्हणजे रिटायर झालेले आहेत, पण पहिल्यापासून ते साने गुरुजींचे फार मोठे भक्त आहेत. तर त्यांच्या गावाचं नाव आहे चावरे, पण त्यांनी त्याचं नामकरण 24 डिसेंबर 1960 ह्या दिवशी सानेगाव असं केलं. म्हणजे आता त्यांच्या गावाचं नाव चावरे नसून सानेगाव आहे. आणि हे नामकरण त्यांनी, ज्यांना कोकणचे गांधी म्हणतात, आप्पासाहेब पटवर्धन, त्यांच्या हस्ते हे नामकरण झालं. आपल्याला हे माहितीच आहे की भारतीय संस्कृती ही साने गुरुजींनी लिहिलेला एक मोठा सारस्वत प्रांगणातील हिरा आहे हा ग्रंथ. म्हणजे अर्थात गुरुजींची जन्मभूमी कोकण आणि कर्मभूमी खानदेश, धुळे, अंमळनेरला ते शिक्षक होते. साने गुरुजी बालविकास मंदिर अशी एक संस्था आहे आणि या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी साने गुरुजींच्या स्मरणार्थ बाल विकास मंदिर हे मासिक सुरू केलं. आणि आज हे म्हणजे त्यांचं नाव यशवंत क्षीरसागर तथा अण्णा क्षीरसागर या नावाने ते ओळखले जातात. त्यांचं वय आज 95 आहे. पण बालविकास मंदिर हे मासिक सुरू केल्यानंतर त्यांनी 48 वर्ष त्याची जबाबदारी संपादकत्वाची सांभाळली आणि सध्या ही जबाबदारी त्यांचेच एक कार्यकर्ते माननीय जीवन यादव यांच्याकडे आहे. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की या बालविकास मंदिर ह्या साने गुरुजींच्या प्रित्यर्थ निघालेल्या मुखपत्रामध्ये
मी 22 लेख गीता प्रवचनांवर लिहिले आणि आता ते युट्यूबवर पण मी एक एक अध्यायाचं 11-12 मिनिटाचं असं व्हिज्युअल व्हिडिओ आता मी टाकतोय. पहिले 3 टाकून झालेत, एक एक आठवडा किंवा 15 दिवसांनी एक एक टाकला जाईल. साने गुरुजी किंवा कोणीही आपण म्हणूया, यांचा संदेश असा आहे की मनुष्य किती शिकला यापेक्षा तो मनाने किती मोठा आहे हे महत्वाचं आहे. आणि हेच सगळे आपल्या संतांचं, साने गुरुजींचं, विनोबाजींचं सगळ्यांचं सांगणं आहे. तुम्हाला हे माहिती असेल की अखिल भारतीय साने गुरुजी कथा मालिका कथामाला कैलासवासी प्रकाशभाई मोहाडीकर ह्यांनी या कथामालेची 24 डिसेंबर 1951 स्थापना केली आणि पुण्यामध्ये हे काम जोरात चालू आहे. 1956 साली साने गुरुजी कथामाला पुण्यात चालू झाली. तिथे एक बेडेकर गुरुजी होते, त्यांनी एक शिक्का तयार करून घेतला की साने गुरुजी कथामाला, आणि मुलांना ते द्यायचे. त्याच्यावर दिलीप बर्वे नावाचे एक ग्रस्त पुण्यातले माझे चांगले परिचयाचे आहेत, ते हे काम करतात. 100 शाळातून तिथे कथामालेचं उपक्रम चालू आहे पुण्यामध्ये. आणि आता नुकताच एका शाळेमध्ये त्यांनी 80 मुलांचा कार्यक्रम केला. सर्व कार्यक्रम मुलांनीच केला. म्हणजे काय वक्त्यांची ओळख असेल किंवा आपण म्हणतो ना कॉम्पेअरिंग असेल, ते सगळं मुलांनी केलं. आणि एका अंध मुलाने सिंथसायझरवर आपलं साने गुरुजींचं गाणं म्हणाला तो, आणि त्याच्या साथीने तो गायला ते साने गुरुजींचं गाणं. आईचं प्रेम साने गुरुजींचं खूप होतं, आपल्याला माहिती आहे. साने गुरुजींचा जन्म पालगड, पण उच्च शिक्षणासाठी ते कुठे गेले? दापोलीला. आता पालगड ते दापोली हे अंतर साधारण 18 किलोमीटर आहे. पण आईला असं वाईट वाटलं की आता आपला मुलगा दापोलीला जाणार शिकायला, तर आपल्याला काही त्याची रोज भेट होणार नाही. साने गुरुजींनी काय करावं? साने गुरुजी म्हणाले, आई मी दर शनिवार रविवार दापोलीहून पालघरला चालत येईन तुझ्या भेटीसाठी. 18 किलोमीटरचा अंतर हा मनुष्य चालला. मृत्यूचं चुंबन घेणारा महाकवी अशा शब्दात गुरुजींना आचार्य अत्र्यांनी गौरवलेला आहे. आणि त्यांची श्यामची आई हा चित्रपट काढला आचार्य अत्र्यांनी. आणि राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित होण्याचा पहिला मान श्यामची आई या मराठी चित्रपटाला मिळाला. आपल्याला हे माहिती आहे की विनोबांची गीता प्रवचनं आपल्यापर्यंत जी आली त्याला सर्वस्वी साने गुरुजी जबाबदार. म्हणजे त्यांचं योगदान आहे साने गुरुजींचं. कारण धुळ्याच्या तुरुंगामध्ये विनोबांनी 21 फेब्रुवारी 1932 ते 19 जून 1932 18 रविवार होता. प्रत्येक रविवारी एका अध्यायावर प्रवचन केलं. आणि हे प्रवचन त्यांनी केलं म्हणजे करणारा आणि ऐकणारा, ह्या दोघांमध्ये त्याची परिसमाप्ती झाली असती, ते तिथेच थांबलं असतं. परंतु साने गुरुजींनी ते लिहून घेतल्यामुळे आपल्याला आज प्रवचनं अतिशय म्हणजे उपलब्ध आहेत आणि अनेक भाषांमध्ये ती उपलब्ध आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगून ठेवतो, MKCL वर एक www.vinoba.in अशी साईट आहे. त्याच्यावर सर्व साहित्य विनोबांचं उपलब्ध आहे. विनोबांनी गांधी म्हणजे आता ह्या बालविकास मंदिरामध्ये साने गुरुजींवर विनोबांनी मृत्यूलेख लिहिला. तो आता मी काही वाचत नाही, आपल्याला अजूनही बोलायचंय. पण अमृतस्य पुत्र हा ही त्यांची वास्तविक पदवी आहे असं विनोबा म्हणतात. अमृतस्य पुत्र आहे कोण? साने गुरुजी, असं विनोबांचं म्हणणं आहे. विनोबा साने गुरुजी यांच्यामध्ये खूप पत्रव्यवहार होता. साने गुरुजींनी 10 दिवस उपोषण केलं होतं अस्पृश्यांसाठी, पंढरपूरचं मंदिर खुलं व्हावं म्हणून वगैरे. तर थोडक्यात म्हणजे विनोबा आणि साने गुरुजी यांचा पत्रव्यवहारही होता आणि खूप एकमेकांना ते मानत असत. म्हणजे कोण कोणाचा गुरु आणि कोण कोणाचा शिष्य अशीच एक तऱ्हेने अवस्था होती असं आपण म्हणूया. आता ह्यानंतर आपला जो आजचा मुख्य विषय आहे त्याच्याकडे मी वळतो. बरं, आपल्याला सर्वांना विनंती आहे की रुचाताईंना की वेळ झाली की मला सांगा, 5 मिनिटं राहिली की. कारण एखाद्या वेळेला बोलण्याच्या नादात मी बोलत राहीन. आपण मला वाटतं अर्धा तास दिलेला आहे मला,
पण तुम्ही एक 5 मिनिटाची सूचना द्या मला की 5 मिनिटात तुम्ही आता संपवा. असो, विनोबांवर म्हणजे विनोबांच्या भूदान यज्ञावर वसंत बापटांनी एक सुंदर कविता केलेली आहे. ती मी पहिल्यांदा वाचून दाखवतो. धर्मचक्र फिरले पडता एकाकी पाऊले, एकाकी पाऊला मागुने लक्षावधी चालले. फुलली 10 दिशांची दारे, फुलले नवतेजाचे वारे, हसले आनंदाचे तारे. तृणातृणातून कणाकणातून मंत्र नवे उमलले, पडता एकाकी पाऊले. नभाचा कोण धनी एकला, साठवील कोण जगातील जला. वायूचा मालक कोणी भला, सभय भूमी गोपाल की. गरजत जन चालले, पडता एकाकी पाऊले. दलितांनीही दिले दान याजला, ओळखुनी काळाच्या पाऊला. धनिक हो दान कराया चला, भूमिदान हा धर्मयुगाचा. मर्म खरे पातले, पडता एकाकी पाऊले, पडता एकाकी पाऊले. अशी कवी बापट वसंत बापटांनी कविता केलेली आहे. आज आपण शाळेतल्या मुलांपर्यंत गेलो किंवा म्हणजे विशेषतः मुलांना किंवा तरुणांना वगैरे कोणालाही विचारलं की दान कशा कशाचं करतात हो, तर लोक उत्तर देतील रक्तदान असतं, डोळ्यांचं दान असतं, नेत्रदान असतं, अवयवांचं दान असतं. पण आजच्या ह्या काळामध्ये मुलं जे लहान वयाचे आहेत किंवा तरुण सुद्धा 20 पर्यंत यांना मला असं वाटत नाही की कोणी भूमिदान सांगेल. कारण त्या काळात ते नाहीच आहे का, त्यांनी बऱ्याच लोकांनी हे भूमिदानाबद्दल ऐकलेलंही नाहीये. कारण आता त्याला बरीच आता ह्या ह्याच्यामध्ये पुढच्या वर्षी म्हणजे 25 सालच्या एप्रिल महिन्यापासून भूदान यज्ञाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला सुरुवात होणार आहे. कारण 1951 साली पहिलं भूदान झालं. मग आता त्यावेळीची जी प्रौढ मंडळी आता आपल्यासारखी आहेत त्यांना हे माहिती आहे, परंतु आजच्या मुलांना हे माहिती नाही आणि त्यामुळे ते माहिती सांगणं जरूर आहे. हे नुसतं भूदान नाहीये, हा प्रजासूय यज्ञ आहे असं विनोबा म्हणतात. आता तो प्रजासूय यज्ञ कसा ते आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी ते काय नाही, आपल्याला कशा कशाची सवय आहे. चळवळ 1942ला गांधीजींनी साद घातली आणि चले जाव चळवळ झाली, म्हणजे ब्रिटिशांनी इथून जावं. दिंडी असते, मग ही दिंडी पण नाहीये विनोबांची जी पदयात्रा आहे ही. कारण दिंडीला एक डेस्टिनेशन असतं. पंढरपूरला एकादशीला लोक जातात. नंतर ही यात्रा आहे का, यात्रा सुद्धा त्याला डेस्टिनेशन आहे. जसं उदाहरणार्थ दांडी यात्रा गांधींनी केली, म्हणजे दांडीला जायचं होतं मिठाच्या सत्याग्रहासाठी. तसं ह्या भूमिदानाला कुठलं असं डेस्टिनेशन नव्हतं की अमुक ठिकाणी जाऊन आपण तिथे सभा घेणार आहोत आणि सांगणार आहोत वगैरे. सर्व देशभर विनोबा हिंडलेले आहेत त्यासाठी. हा मोर्चा तर नव्हताच नव्हता. कारण मोर्चा कसा असतो, आझाद मैदानावर वगैरे जातात लोक, काळ्या फिती लावतात, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा अशा मोठ्या घोषणा देतात. असा हा मोर्चा नाही. कोणालाही मिट्टीत घालायचं नाहीये विनोबांना. तर विनोबांना सगळ्यांना सांभाळायचंय. हा समन्वयवादी माणूस आहे, समन्वयवादी आहे आणि हिंसा नाही, अहिंसावादी आहे. त्यामुळे यांनी अत्यंत म्हणून याला प्रजासूय यज्ञ म्हणण्याचं हेही एक कारण आहे. विनोबांचं वर्णन काय करावं. वितराग संन्यासी, आजन्म तपस्वी, जीवनमुक्त योगी, प्रज्ञावान साहित्यिक, प्रतिभावान कवी, विद्वान आचार्य, सेवाभावी कार्य करतात. कितीतरी विनोबांचं वर्णन आपल्याला करता येईल. असं आहे की ही सुरुवात कशी झाली, काय प्रसंग घडला. गांधीजींच्या आयुष्याची दोरी 1948 साली 30 जानेवारीला सुटल्यानंतर एक असं ठरलं होतं कार्यकर्त्यांचं की गांधींचा जो कार्यक्रम आहे म्हणजे सुखकताई आहे, गोसेवा आहे, चरखा संघ आहे, नई तालीम आहे, ह्या गोष्टींचं आपण आता हे कसं पुढे न्यावं यासाठी एक सभा सेवाग्राममध्ये होती मार्च का फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या वर्षीच्या. पण गांधी त्यांना मार्गदर्शन करणार होते, पण गांधीजींच्या आयुष्याची दोरी तुटली. मग विनोबांकडे आपोआप हे नेतृत्व त्यांच्या काही व्याख्यानांमुळे आणि सांगण्यांमुळे आलं. ते आता मी सांगत नाही कारण आपल्याला वेळ तेवढा नाहीये.
पण मग त्या मीटिंगमध्ये किंवा सभेमध्ये असं म्हणजे आता सर्वोदय हा शब्द आपण ऐकलेला आहे. सर्वोदयाची संमेलनं होतात. तर त्या वर्षी म्हणजे 1951 साली शिवरामपल्ली हैदराबाद जवळ इथे सर्वोदयाचं संमेलन होणार होतं. तर विनोबांना लोकांनी विनंती केली की तुम्ही संमेलनाला या. पहिल्यांदा विनोबांनी नकार दिला, म्हणजे नव्हतं जायचं त्यांना. पण विनोबांना लोक म्हणाले की तुम्ही जर येणार नसाल तर संमेलनच होणार नाही. मग विनोबा तयार झाले. आता पवनार म्हणजे वर्धा ते हैदराबाद अंतर किती? जवळजवळ 550 किलोमीटर. हे अंतर विनोबा सा पायी गेले 1 महिन्यात. 7 मार्च 1951 ते निघाले पवनारून आणि बरोबर 1 महिन्याने शिवरामपल्लीला पोहोचले. कारण 7 ते 21 त्या आठवड्यामध्ये सर्वोदय संमेलन होतं. आता दुसरं असं होतं, परिस्थिती तिथे फार अशांतीची आग भडकलेली होती त्या काळात. म्हणजे आंध्रचे जे जिल्हे आहेत ना, मेहबूबनगर, वरंगळ, हे जे काही जिल्हे आहेत, तर त्या जिल्ह्यांमध्ये फार मोठा धुमाकूळ असं म्हणता येणार नाही, पण फार मोठी एक क्रांती घडवण्याचा प्रयत्न झाला होता. तो असा की त्या ठिकाणी जमीनदार होते ना, त्या जमीनदारांकडे इतक्या लाख लाख एकर जमिनी होत्या आणि त्या जमिनीवर जे राबणारे मजूर होते, भूमिहीन होते, त्यांची फार अवस्था अतिशय दुरावस्था होती. जेमतेम त्यांना काहीतरी पोटापुरतं मिळायचं, 20वा हिस्सा, घोंगडी वगैरे वगैरे. तर मग ह्या विरुद्ध कम्युनिस्टांनी चळवळ उभारली होती आणि चळवळ म्हणजे जमीनदारांचे खून करणे, लुटणे असं चालू होतं. म्हणजे ही विचार कम्युनिस्टांचा बरोबर होता की भूमिहीनांना जमीन मिळाली पाहिजे, पण साधन योग्य नव्हतं. साधन शुचिता पाहिजे, हे गांधी आणि विनोबांचं पहिल्यापासून सांगणं आहे. क्रांती ही नेहमी अहिंसेने होते. विनोबांचं म्हणणं असं आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये भलेपणा, चांगुलपणा, करुणा आहे आणि परमेश्वर कल्पतरू आहे. आपण जशी कल्पना करू ना, तसंच रूप तो आपल्या समोर प्रगट करतो. तर विनोबांनी या पदयात्रेचं वर्णन साक्षात्कार असं केलेलं आहे. त्यांनी काही प्रयोग केले होते विनोबांनी. ऋषी शेती, कांचन मुक्ती, आणि त्याचाही पाठबळ म्हणूया आपण, किंवा त्याचा एक आधार विनोबांना होता की आपण भूमिहीनांना जमीन द्यायला सांगितली तरी शेती होऊ शकेल. तेव्हा कत्तल हा मार्ग नाहीये किंवा हिंसा हा मार्ग नाहीये. आता त्यामुळे काय झालं की शिवरामपल्लीचं एकंदर संमेलन संपल्यानंतर 15 एप्रिल 1951 हा रामनवमीचा दिवस होता. त्या दिवशी विनोबा हे रामानंद तीर्थ यांचं नाव आपण ऐकलं असेल, मराठवाड्यातले खूप चांगले कार्यकर्ते, संत मनाचे, त्यांनी पण ही गोष्ट केलेली होती आणि त्यामुळे त्यांच्या समवेत त्यांनी सरकारची परवानगी घेतली. त्यावेळेला हजारो कम्युनिस्ट तुरुंगामध्ये होते. तर तुरुंगामध्ये कम्युनिस्टांची विनोबांनी भेट घेतली आणि त्यांना समजावलं म्हणण्यापेक्षा त्यांना ते पटलं. विनोबांनी सांगितलेलं की हिंसा हा मार्ग नाही आहे. आता आपल्याकडे आपण स्वतंत्र झालो आहोत, निवडणुका आहेत, आपल्याला मतदानाचा अधिकार आहे आणि तुम्ही आजपर्यंत जे दावे केलेले आहेत ते कोणीच पुरे करू शकलेले नाही. तेव्हा कम्युनिस्टांना पण कन्व्हिन्स केलं की, आणि जमीनदारांना त्यांनी सांगितलं, जमीनदार पळून गेले होते हो, खुनाच्या भीतीने, लुटण्याच्या भीतीने शहरामध्ये लपून बसले होते. त्यांना सांगितलं तुम्ही गरिबांच्या सेवेला कधी लागतात याची ईश्वर वाट पाहतोय. म्हणजे या लोकांना, जमीनदारांना आत्मशुद्धीची आणि दलितांना आत्मोद्धाराची प्रेरणा विनोबांकडनं मिळाली. आता हे माहिती होतं, हे बघा, कुठलीही जी सत्ता आहे ना, सरकार आहे, ते भौतिक सुधारणा करू शकतं. म्हणजे रस्ते बांधतील, पाणी देतील, वीज देतील, पण जे आध्यात्मिक मूल्य आहेत, त्यांना आपण यम नियम म्हणतो, सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, ही असंग्रह, शरीर श्रम आस्वाद सर्वत्र भयवर्जन, अशी जी काही एकादश व्रत आहेत, ही व्रत, आध्यात्मिक मूल्य शासन निर्माण करू शकत नाही कोणतीही. हे कार्य संतांचं आणि विनोबांसारख्या, साने गुरुजींसारख्या अशा महान लोकांचंच आहे. तेव्हा असं झालं की ह्या दौऱ्यामध्ये पोचमपल्ली नावाच्या एका गावात विनोबा गेले, ह्या सगळा सर्व्हे करण्यासाठी, लोकांना भेटणं. पायी प्रवास केला लोकांनी कशासाठी? विनोबांनी त्याचे एक लोक प्रश्न विचारत
की गो वर्धा ते हैदराबाद हे एका रात्रीत प्रवास करण्यासारखा आहे रेल्वेने, तुम्ही पायी का हिंडता? तर विनोबांचं उत्तर फार महत्वाचं आहे. विनोबा म्हणाले, शंकराचार्य, नामदेव, कबीर, बुद्ध पायी हिंडलेले आहेत. कारण पायीची प्रतिष्ठा आहे. पायी हिंडणारा मनुष्य विचार शोधनाचं कार्य करतो. तर विचार शोधन जर करायचं असेल तर पायी हिंडलं पाहिजे, पायी प्रवास केला पाहिजे, परिस्थिती पाहिली पाहिजे. तर विनोबाने ती परिस्थिती पाहिली आणि विनोबांनी असं तर म्हटलं की आम्ही जेव्हा खेडेगावात घेत होतो तेव्हा आम्हाला असं वाटलं की आपल्या प्रत्येकाच्या नावाने एक खेडं असावं आणि त्यामध्ये आपण खेडेगावाच्या सहकार्य करावं, त्यांना मदत करावी, मार्गदर्शन करावं. पण अर्थात 1 महिन्याचा टप्पा असल्यामुळे त्यांना ते शक्य नव्हतं. पण हा पायी प्रवासाची गोष्ट आहे. तर आता हे शिवरामपल्ली हे जे गाव, शिवरामपल्ली नाही, पोचमपल्ली, या गावामध्ये जवळजवळ 80% भूमिहीन होते. आणि आंध्रची परिस्थिती बघा, सरकारी आकडे मेहबूबनगर किंवा वरंगळ आणि हे जे जिल्हे आहेत, ह्या जिल्ह्यांमध्ये 500 लोकांकडे 550 एकरपेक्षा जास्त जमीन होती प्रत्येकी. आणि त्या सर्वां मिळून एकंदर जमीन 75% होती. बघा, 500 लोकांकडे 75% लागवडीची जमीन, काय म्हणजे अवस्था होती. तर मग या पोचमपल्ली मध्ये दलितांची एक मीटिंग झाली किंवा भूमिहीनांची मीटिंग झाली. ते 80 लोक होते. तर विनोबांना त्यांनी विनंती केली की आम्हाला जर शेती मिळाली तर आम्ही ती करू. तर विनोबा म्हणाले, तुम्ही एकत्रित कराल का सगळे मिळून? तर ते हो म्हणाले. आणि मग तेवढ्यात एक घटना अशी घडली की रामचंद्र रेड्डी नावाचे जे ग्रस्त आहेत त्यांनी सभेमध्ये उठून जाहीर केलं की भूमी ह्या 80 लोकांसाठी मी 100 एकर जमीन माझी द्यायला तयार आहे, विना अट. कुठलीही अट नाही, 100 एकर जमीन दान या लोकांसाठी. बघा, एक ऐतिहासिक घटना झाली आणि ही इतिहासात कदाचित जमा झाली असती, परंतु ह्या घटनेने इतिहास घडवला. त्या रात्री विनोबांना झोप नाही आली. की अरे, एक मनुष्य दान देऊ शकतो, मग मी मागू का? हे हिंसा आणि अहिंसा याच्यामध्ये हिंसेचा जर जय झाला तर उद्या अहिंसेला पराभव मान्य करायला लागेल. पण ज्याला देण्याची प्रेरणा दिली तसं ईश्वर मला मागण्याचीही प्रेरणा देईल तर लोक देतील. आणि ह्या पद्धतीने विनोबांनी त्या परिसरामध्ये, विनोबा जवळजवळ जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राहिले आंध्रमध्ये, म्हणजे त्या परिसरामध्ये. आणि विनोबांना अहिंसेने 12,000 एकर जमीन मिळाली त्या 2-3 महिन्याच्या काळामध्ये. मग विनोबा पुन्हा सप्टेंबरमध्ये परत आले. पण नियतीची इच्छा कशी असते बघा. ही गोष्ट आहे सप्टेंबर 1951. तेवढ्यामध्ये नेहरू पंतप्रधान होते. त्यांच्या पंचवार्षिक योजना आपल्या होत्या, नियोजन मंडळ होतं. त्या नियोजन मंडळाच्या सभेसाठी, मार्गदर्शनासाठी नेहरूंनी विनोबांना बोलावून घेतलं दिल्लीला. बघा हा, कशी नियतीची इच्छा आहे. सगळं काही परमेश्वरच करतो विनोबा म्हणतात. त्याची इच्छा असेल तेच होतं. म्हणून त्यांनी म्हटले की मार्ग में तारण मिले संत राम दोही, संत सदाशीष उपर राम हृदय होई. तर 12 सप्टेंबर 1951 विनोबा निघाले दिल्लीला. कसे निघाले? पायी. 800 किलोमीटर 900 किलोमीटर अंतर. आणि ते 3 महिन्यांनी दिल्लीला पोहोचले नोव्हेंबरमध्ये. तिथे राजघाटावर विनोबांचा मुक्काम आणि तुलसीदासाचं विनय पत्रिकेवर ते चिंतन करीत असत. विनोबांनी असं कुठे फुकट वेळ घालवला नाही. अध्ययन, अध्यापन, धार्मिक ग्रंथांचं सतत चिंतन, लोकांना सांगणं, हे हा कार्यक्रम होता विनोबांचा. सगळ्या त्या 13 वर्ष पायी हिंडलेले आहेत. 47,000 एकर जमीन अहिंसेने, प्रेमाने मिळवलेली आहे. धाकदपटशा, काही लाच असं काही नाही. आज आपण असं करतो की सरकार काय करतं की बाबा रेल्वे अमुक ठिकाणी न्यायची आहे, पुणे नाशिक, तर मग लँड, जमीन लागते, ती ॲक्वायर करतं. की ॲक्विजिशन ऑफ लँड असतं ते. त्याच्याकरता मोबदला मिळतो लोकांना जमीन दिल्याबद्दल सरकारला. इथे तो भाग नाही. इथे अहो पहिल्यांदी गरिबांनी जमिनी दिल्या, कारण हृदयशुद्धीची गरज आहे विनोबा म्हणतात.
हृदयशुद्धी झाली की वर्तन परिवर्तन होतं. म्हणजे आधी हृदय विचार परिवर्तन होतं, मग हृदय परिवर्तन होतं आणि मग वर्तन परिवर्तन होतं. क्रांती ही नेहमी अहिंसेने होते. हिंसेने सत्ता बदलेल, क्रांती होणार नाही, असं विनोबांनी हा जगाच्या इतिहासातली ही घटना आहे की अहिंसेने 47,000 एकर जमीन एक मनुष्य मिळवतो. आणि त्यासाठी विनोबा 13 वर्ष पायी हिंडलेले आहेत. विनोबा म्हणतात की हे धर्मचक्र प्रवर्तनाचं कार्य आहे, जे बुद्धाला द्यायचं आहे ते माझ्या दुबळ्या खांद्यावर ईश्वराने दिलेलं आहे. विनोबांना लोक काय म्हणत की सरकारला तुम्ही कायदा करायला का नाही सांगत. आणि असे काही लोकांनी केले, काही राज्यांनी सिलिंग ऍक्ट आला. म्हणजे काय की तुमच्या नावावर 7/12 25 एकर पेक्षा, समजा एक उदाहरण घेऊ आपण, 25 एकर पेक्षा जास्त जमीन असता कामा नये. मग कायदा आहे ना, कायदा दुबळा असतो. कायद्याने अनेक कटकटी निर्माण होतात, कोर्ट कचेऱ्या होतात, संघर्ष होतात. आणि हे बघा, कायद्याला पळवाट्या असतात. आता उदाहरण घ्या, समजा माझ्याकडे 100 एकर जमीन आहे आणि मला कायद्याने 25च एकर ठेवता येते. तर मी काय करतो, माझ्या कुटुंबियांमध्ये 25-25 एकर वाटतो. 7/12च्या नावावर माझ्या मुलाचं नाव, माझ्या बायकोचं नाव आहे ना, नावावर 25च एकर आहे. मग करणार आम्हीच, एकच कुटुंब करणार सगळी जमीन. म्हणजे कायद्याला पळवाट आहे. आणि विनोबा काय म्हणत असत की सरकार हे नोकर आहे आणि जनता ही मालक आहे. मी विचार जनतेला समजावून सांगतो आहे. त्यामुळे विनोबांनी लोकांना आवाहन केलं, कारण हे मोठं काम आहे फार. हे सरकारच्या सामर्थ्यात बसणारं नाही कुठल्याही शासनाच्या. पण हे मोठं काम विनोबांनी केलं. आणि विनोबा कसे हिंडले बघा. म्हणजे नोव्हेंबरमध्ये विनोबा 1 वर्ष जेव्हा झालं 1952 साली, तेव्हा विनोबांकडे 1,00,000 एकर जमीन भूमिहीनांसाठी दिलेली होती. म्हणजे तोपर्यंत एकला चलो रे होतं. नंतर मग सर्व सेवा संघाने एक प्रतिज्ञा केली की 2 वर्षात आपण 25 लाख एकर जमीन मिळवू. म्हणजे तोपर्यंत एकटे होते विनोबा. आणि तोपर्यंत त्यांना 1,00,000 एकर जमीन उत्तर प्रदेशच्या त्या दौऱ्यापर्यंत मिळालेली होती. नंतर मग विनोबा पुढे बिहार वगैरे मध्ये गेले. पण विनोबा अशा सगळ्या राज्यामधनं जात असताना, हे बघा, आपला भारत हा आध्यात्मिक आहे. आणि त्यामुळे विनोबाने असं राज्याची नावं नाही घेतली की मी बिहारमध्ये गेलो, मग बंगालमध्ये गेलो, मग ओरिसामध्ये गेलो. नाही. विनोबा काय म्हणतात, मी तुलसीदास आणि कबीर यांच्या भूमीतून, ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली बुद्ध आणि महावीराच्या राज्यात गेलो. त्यानंतर रामकृष्ण आणि चैतन्य प्रभू. त्यानंतर कुठे जगन्नाथदास भागवत फार प्रसिद्ध आहे. विनोबा आपल्या यात्रेमध्ये त्याचं पठण करीत असत, लोकांना सांगत असत. अहो, स्थितप्रज्ञाची लक्षणं तेलुगूमध्ये विनोबा म्हणत. कारण विनोबांना 22 भाषा येत होत्या. सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास केलेला हा मनुष्य आहे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये असं विनोबा करत करत मग चैतन्य प्रभू, मग जगन्नाथदास, मग वल्लभाचार्य, रामानुजाचार्य, शंकराचार्य, मग कोण, पुरंदरदास आणि बसवेश्वर, म्हणजे कर्नाटक. आणि त्यानंतर ज्ञानोबा आणि तुकोबांच्या राज्यामध्ये मी आलो. बघा कसं विनोबा वर्णन करा. राजकीय, पॉलिटिकल नाहीये हे. हे अध्यात्म आहे. आणि विनोबांना एवढी 47 एकर जमीन जरी भूमिहीनांकरता मिळाली, विनोबांनी आपल्या अंगाला मातीचा कणही लावून घेतला नाही. आजच्या राज्यकर्त्यांनी, आजच्या समाजाने, आजच्या लोकांनी यातला 0.1% तरी भाग अंमलात आणला पाहिजे, तर होऊन जाईल का. पण आजची परिस्थिती आपण पाहतो फार भीषण आहे एकंदरीत. म्हणजे भ्रष्टाचार तर इतका आहे की भ्रष्टाचार हा लोकांच्या आता अंगवळणीच पडलेला आहे. असो, त्याच्याबद्दल आपण बोलूया नको जास्त. तर अशा पद्धतीने विनोबांना आता बिहारमध्ये गेले. आता विनोबांना ही जी भूमिहीनांसाठी विचार आपण दिली पाहिजे जमीन, हा फार पूर्वीपासून होता. कारण एक तुम्हाला मागचं गोष्ट सांगतो. 1948 साली जेव्हा पार्टिशन झालं पाकिस्तान भारत, तेव्हा अनेक निर्वासित किंवा दलित लोक भारतात आले. तेव्हा पंजाब सरकारने त्यांना आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही 1,00,000 एकर जमीन दलितांना देऊ, पाकिस्तानातनं आलेल्या. पण ते पंजाब सरकारने पाळलं नाही. तेव्हापासून विनोबांच्या डोक्यात होता विचार की भूमिहीनांना जमीन मिळाली पाहिजे.
हा, तर आता मगाशी सांगितलं तसं ते हा सर्वांची भेट घेऊन एक बघा, विनोबा पायी चालले असा एक श्लोक आहे. कलिश शयानो भव, 4 युग आहेत ना. कलिश शयानो भवती संजिहानस्तु द्वापराः उत्तिष्ठन् त्रेता भवती कृते संपद्यते चरण. म्हणजे काय, कलियुगात मनुष्य झोपतो. कलिश शयानो भवती संजिहानस्तु द्वापराः, बसतो द्वापर युगामध्ये. उत्तिष्ठन त्रेतायुगात उठून उभा राहतो. आणि पुढे महत्वाचं आहे, कृते संपद्यते चरण, कृतयुगामध्ये चालतो. तर विनोबा असा युग घडवणारा पुरुष आहे, युगपुरुष आहे. चालला, एक पृथ्वी प्रदक्षिणा होईल एवढं अंतर विनोबा 4580 दिवस चालले. मुक्काम झाले त्यांचे तेवढे सगळीकडे, आणि अनुभव त्यांना खूपच आले. पण हा, आता आपण बिहारमध्ये त्यांनी एक दुसरं लोकांना आव्हान केलं, संपत्तीदान. म्हणजे जसं भूमिदान आहे, तर भूमिहीनांना जमीन मिळाली, पण ती कसणार कशी हो? खतांचा खर्च आहे, अवजार आहेत, बैल आहेत, काही म्हणजे साहित्य तर पाहिजे, साधनं पाहिजे. मग संपत्तीदान सांगितलं. पण संपत्तीदान करा म्हणजे मला देऊ नका संपत्ती. तुमच्या मिळकतीतला 1/6 भाग. विनोबा कोणालाही सर्व जमीन मागत नसत. विनोबा काय म्हणायचे, मला 6वा भाऊ समजा. तर विनोबा लोकांना अशी गोष्ट सांगायचे की हे बघा, पांडव किती? ते लोक सांगतात 5. तर विनोबा म्हणायचे नाही, कर्ण 6 पांडव आहे. कर्ण हा त्यांचा भाऊ आहे, पण तो शत्रू पक्षाला मिळाला, त्याची उपेक्षा झाली, म्हणून महाभारताचं युद्ध झालं. महाभारताचं युद्ध सुद्धा जमिनीवरनच झालेलं आहे. रशिया, चीन सगळीकडे जमिनीवरनं संघर्ष झालेले आहे. महाभारतामध्ये आपल्याला माहिती आहे ना, दुर्योधन काय म्हणाला की सुईच्या अग्रावर राहील एवढी सुद्धा जमीन मी देणार नाही. मग युद्ध झालं. तसं विनोबा हे सांगायचे की कर्ण हा पांडवांचा 6वा भाऊ आहे. तसं तुम्ही 5 भाऊ कुटुंबामध्ये असतील तर मला 6वा भाग समजा, आणि तुमच्या जमिनीतला 1/6 द्या. सगळी नका दे. तुमच्याकडे 6 एकर आहे का? ओके, 1 एकर तुमच्या बांधवाला. अहो, आम्ही भूमिपुत्र म्हणवतो ना, जमिनीचे पुत्र आहोत. मग जमिनीचे जर मी पुत्र आहे, तर काही पुत्रांकडे जमीन आहे आणि काहींकडे अजिबात नाही, त्यांना उपजीविकेचं साधनच नाही शेतीचं. हे कसं काय चालेल? हवा, पाणी आणि जमीन यावर कोणाचाही अधिकार नाही, ते सर्वांचं आहे. आणि ते सर्वांना मिळालं पाहिजे, ही भूमिका विनोबांची आहे. तर तर हे संपत्तीदान विनोबांनी सांगितलं की 1/6, आणि तुम्ही मला फक्त त्याचा रिपोर्ट करा. मी काय पावत्या फाडत बसणार नाही, काय बँकेत तुमचे पैसे टाकत बसणार नाही, हे उपद्व्याप मी करणार नाही. माझा विश्वास आहे सगळ्यांवर. तुम्ही तुमचा 1/6 भाग या दलितांसाठी संपत्तीतला दान करा. आणि विनोबांचं काय होतं की विनोबा म्हणत की हिंसाशक्तीच्या विरोधी आणि दंडशक्तीहून भिन्न अशी लोकशक्ती विनोबांनी निर्माण केली. हे बघा, 25-25 लाख एकर जमीन वाटली. काही राज्यांमध्ये 3-3 लाख लोकांनी जमीन दिलेली आहे. म्हणजे ही लोकशक्ती आहे ना, लोकजागृती आहे. आज नेमकं उलट चाललेलं आहे की लोकांनाच सरकार देतं फुकट सगळं, घ्या फुकट घ्या सगळं. म्हणजे लोकांचा सहभाग घेण्याच्या ऐवजी लोकांची शक्ती कशी निर्माण होईल हा प्रयत्न याच्यात झाला, आणि ती लोकशक्ती जागृत झाली. म्हणजे दंडशक्तीहून भिन्न, दंडशक्ती म्हणजे सरकार, त्याहून भिन्न हिंसाशक्तीच्या विरोधी. हिंसा नाही, अहिंसा. कारण हिंसेने क्रांती नाही होत, हिंसेने सत्ता बदलते. क्रांती अहिंसेनेच होते. पुढे हा असा शासनमुक्त समाज करायचा, शासनहीन नव्हे, शासनमुक्त. म्हणजे शासनावर जास्तीत जास्त अवलंबून नाही राहायचं, लोकांची शक्ती पाहिजे. बघा कसा प्रयत्न आहे, आणि ही जागृत झाली. आज केवळ अहिंसेने एवढं काम या एका माणसाने केलं, आणि त्याचा अर्थात पुरस्कारासाठी केलं नाही, पण जगामध्ये जो एक महत्वाचा पुरस्कार आहे, मॅक्सेसे पुरस्कार, हा पहिला पुरस्कार विनोबांना मिळालेला आहे 1952 साली वगैरे, या कामानिमित्ताने. म्हणजे पुरस्काराचीच प्रतिष्ठा झाली. आता कम्युनिस्टांचं जे तत्वज्ञान आहे ना, ती प्रतिक्रिया आहे, मार्क्सवाद. म्हणजे भांडवलशाहीच्या विरुद्ध आम्ही उभे आहोत, ही प्रतिक्रिया आहे. विनोबा म्हणतात आमच्या धर्मामध्ये, संस्कृतीमध्ये प्रतिक्रिया नाही, अपरिग्रह.
आहे ना, एकादश व्रतांमध्ये अपरिग्रह आहे. अपरिग्रह म्हणजे संग्रह न करणे. आजचं आज, उद्याचं उद्या. नेहमी पक्ष्यांचा लोकांना माणसाला उपदेश केला जातो की पक्षी पहा साठवत नाही, ते तेवढ्या पुरतं. असं काय वाघ शेळी मारली वाघाने तर वाघ असं नाही करत की अजून एक 2-3 शेळ्या आपल्या गुहेत आणून ठेवू म्हणजे आपल्याला सवडीने पुढच्या आठवड्यात खाता येतील, असं नाही करत तो. आजचं आज, उद्याचं उद्या. असंग्रह म्हणायचं याला, अपरिग्रह. साठवायची वृत्ती नाही, हे आमचं तत्वज्ञान आहे. आणि त्यामुळे आम्हाला जे पोटाला पुरेसं आहे तेवढं आम्ही घेऊ, बाकीचं आम्ही समाजासाठी करू. हा जो विचार आहे हा तिथे दिलेला आहे. पण आता विनोबांना जसे चांगले अनुभव आले तसे काही सगळेच येत आता समाजामध्ये गेल्यानंतर सर्व तऱ्हेचे अनुभव अभिप्रेत आहेत. वैद्यनाथ धाम नावाचं एक बिहारमध्ये शंकराचं देऊळ आहे. ह्या देवळामध्ये 19 सप्टेंबर 1953 या दिवशी एक विलक्षण घटना अशी घडली. म्हणजे विनोबा काय म्हणायचे की जिथे सर्वांना प्रवेश नाही ज्या देवळामध्ये, तिथली मूर्ती प्राणहीन बनते. देवळात सगळ्यांना प्रवेश पाहिजे, स्त्रिया, अस्पृश्य, सर्वांना, माणसाला प्रवेश पाहिजे. पण आता त्यावेळेला परिस्थिती अशी होती की अस्पृश्यांना काही ठिकाणी स्त्रियांना प्रवेश नसेल. तर वैद्यनाथ धामच्या त्या पंड्याने किंवा पुजाऱ्याने विनोबांना सांगितलं की तुम्ही या सर्व लोकांना घेऊन या, आमचं काही त्याला अडकाठी नाहीये, असं आश्वासन दिलं. म्हणून विनोबा निघाले. संध्याकाळची वेळ, शंकराचं स्तोत्र म्हणतायत विनोबा. संध्याकाळच्या वेळी त्या पटांगणामध्ये देवळाच्या सगळी मंडळी जमलेली आहेत आणि एकदम हल्ला सुरू झाला. अधर्म का नाश हो, धर्म का जय हो, अशा घोषणा करत एकदम हल्ले केले लोकांनी ह्या लोकांवर, जे विनोबा आणि त्यांचे कार्यकर्ते होते त्यांच्यावर. तर विनोबांच्या भोवती कार्यकर्त्यांनी कडक केलं, तरी सुद्धा विनोबांचा डावा कान कायमचा अधू झाला या भानगडीत. आता याची प्रतिक्रिया काय? विनोबा म्हणतात हा भेदासुराचा अंतकालीन आक्रोश आहे. हे पंडे असं वागले तर ते अज्ञानाने वागलेले. हे पाप आहे, पण अज्ञानापोटी झालेलं पाप आहे. बघा कसं आहे, पाप हे अज्ञान आहे, याच्या उलट पण वाक्य आहे, अज्ञान हे पाप आहे. आपल्यासाठी अज्ञान हे पाप आहे, पण विनोबा म्हणतात की त्यांनी अज्ञानापोटी हे पाप केलेलं आहे, त्यामुळे त्यांना शिक्षा नको. काय माणसाचा मोठेपणा आहे तुम्ही बघा. तर ही जी क्रांती आहे ही भूदानमूलक, ग्रामोद्योग प्रधान, अहिंसक क्रांती आहे. आणि आपल्याला माहिती आहे नाव जयप्रकाश नारायण यांनी अशी प्रतिज्ञा केली की मी माझं जीवन या भूमिहीनांना भूमी देण्यासाठी म्हणजे भूमिदान यज्ञासाठी मी वाहून घेईन आता स्वतःला, अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. ही मे 1954 गोष्ट आहे. बोधगयेला जेव्हा विनोबा गेले तेव्हा बघा कशी ते विहीर खणत होते, तर तिथे बुद्धाची मूर्ती सापडली. आणि मग तिथे समन्वय आश्रमाची स्थापना झाली. विनोबांना अर्थात एक 3 महिने चांडिलला राहावं लागलं, कारण मॅलिग्नन मलेरिया झाला विनोबांना. त्यामुळे 3 महिने त्यांचा मुक्काम एका ठिकाणीच त्यांना करावा लागला. पण तरी सुद्धा विनोबा पुढे पायी हिंडतच राहिले. मग बंगालला गेले. बंगालला जानेवारी 1955 मध्ये ते गेले. प्रेमयात्रा असं बंगालचं वर्णन त्यांनी केलंय. आनंद यात्रा बिहारचं वर्णन आहे. बिहारमध्ये 25 लाख एकर जमीन मिळाली. जवळजवळ 3 लाख भूमी म्हणजे लोकांनी ती दिलेली होती याला. आता रामकृष्ण परमहंस हे समाधी म्हणत असत आणि करत समाधी लावत आपल्याला माहिती आहे. आणि द्रव्य संग्रहापासून अलिप्त राहता येतं हे रामकृष्णांनी शिकवलं. तुम्हाला ती गोष्ट माहिती असेल की रामकृष्णांच्या अंथरूण किंवा घोंगडी होती, त्याच्या खाली कोणीतरी नाणं ठेवलं तर ते रामकृष्णाला चैन पडेल. कारण काय की विनोबा सुद्धा असं म्हणतात की पैसा म्हणजे चलन हे निर्माण करतं, म्हणजे शरीर आणि मन यांचं संघर्ष निर्माण करणारी गोष्ट आहे. पैशाशिवाय अनेक गोष्टी होऊ शकतात आणि तसंच केलेलं आहे विनोबाने. तर विनोबा एवढंच म्हणाले की आपल्याला आता सामुदायिक समाधीची गरज आहे. सामूहिक भक्तीची भाषा तिथे होती बंगालमध्ये, पण थोडीशी निष्क्रियता आली आणि तरुण हिंसक कर्मयोगाकडे वळले होते. तर त्यांना अशा तऱ्हेचा उपदेश संदेश बंगालमध्ये दिला. 1 महिना बंगालमध्ये विनोबा होते. त्यानंतर ओरिसामध्ये गेले.
आता विनोबाने दुसरी एक काढली बघा, भूमिदान हे दान आहे, पण दानानंतर येते गोष्ट त्यागाची. तर ग्रामदान, ग्रामदान ही एक कल्पना, कल्पना म्हणण्यापेक्षा लोक त्याच्या पुढची पायरी म्हणूया. आणि असं पहिलं ग्रामदान 19 मे 1952 हमीरपूर जिल्ह्यातल्या एका गावामध्ये झालेलं आहे. हमीरपूर जिल्हा उत्तर प्रदेशचा. त्याच्यामध्ये सगळी जमीन ग्राम लोकांनी आपली सगळी जमीन गावाच्या नावावर केली, म्हणजे मालकी गावाची. जो तो वहिवाटीने आपल्या शेती करणार, पण 7/12वर सगळ्यांच्या नाव गावाचं. याला ग्रामदान म्हणतात. आणि ग्रामदानाला विनोबा डिफेन्स मेजर असं म्हणतात. का बरं असं म्हणतात? कारण आसाममध्ये अशी परिस्थिती होती की बंगालमधले लोक, आता पूर्व बंगाल पश्चिम बंगाल होतं ना, फाळणी ऑलरेडी झालेली होती 5 साली. तर अनेक बंगाली लोकांनी आसामात शिरून तिथे, ज्याला आपण डॉमिनन्स म्हणतो ना, जसं आज मुंबईमध्ये अनेक प्रांतातले लोक आलेले आहेत, मराठीत लोक कमी झालेले आहेत, तसं त्यावर कब्जा केला होता ह्या लोकांनी बंगालच्या. म्हणून विनोबा काय म्हणत होते की ही ही जे आहे ग्रामदान हे डिफेन्स मेजर आहे. कारण ग्रामदानामुळे काय होतं की माणसाला इंडिव्हिज्युअल व्यक्तिगत जमीन आपली विकता येत नाही कोणालाही. आज काय होतं की व्यक्तिगत जमीन कोणीही विकत घेऊ शकतं पैशाच्या लोभाने. चला, आज बिल्डर लोकांचं काय चालू आहे, हेच प्रकरण चालू आहे सगळीकडे, की जमीन सगळी शेतीची किंवा कुठली नाहीशी होत चाललेली आहे ती, कारण पैसे देऊन विकत घेता येते. तर ग्रामदान हे डिफेन्स मेजर आहे, कारण ग्रामाच्या परवानगीशिवाय विकता येत नाही व्यक्तीला. म्हणजे लोक यायचे थांबतील, त्यामुळे अशी तिकडे परप्रांतामध्ये जाऊन इस्टेटी करणं हे जमणार नाही, त्यामुळे त्याला प्रतिबंध होईल, असं होईल. तर हे डिफेन्स मेजर आहे. ओरिसामध्ये सर्वात जास्त ग्रामदानं त्या काळात झालेली आहेत. 600 ग्रामदानं ओरिसामध्ये झाली. आणि ओरिसामध्ये असा प्रांत होता ओरिसा हा, विनोबा कसं वर्णन करतात की चंड अशोकाला धर्म अशोक बनवण्याचा जो प्रांत, तो म्हणजे आजचा ओरिसा. आणि तिथे गोप बाबू आणि रमादेवी हे 1919 सालापासूनच ते अहिंसेला समर्पित केलं होतं आपलं जीवन. तर त्या अख्ख्या ह्याच्यामध्ये विनोबांबरोबर ही सर्व मंडळी हिंडली. 600 ग्रामदानं झाली आणि 40,000 दानपत्र मिळाली. आणि त्या दानपत्रातून 1,15,000 एकर जमीन ही भूमिहीनांसाठी मिळाली. म्हणजे पहा काय ते. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा, म्हणजे हैदराबादला आलेच होते 51 साली, पुन्हा ह्या सगळ्या फेऱ्यामध्ये आंध्रमध्ये विनोबा गेले. तिथे काय झालं तुम्हाला एक सांगतो. 800 पुस्तकांवर प्रवचनाच्या, म्हणजे त्यात उर्दू होती, गुजराती होती पुस्तकं. गीता प्रवचन सगळ्या भाषेमध्ये उपलब्ध आहेत, इंग्लिश, हिंदी, उडिया सगळीकडे. तर 800 पुस्तकांवर विनोबांना सह्या करायला लागल्या. मुस्लिमांनीही गीता प्रवचन खरेदी केली विनोबांची. आणि सामूहिक प्रार्थना, म्हणजे मौन प्रार्थना विनोबांनी सुरू केली, की मौन प्रार्थना करायची, ज्यांनी त्याने आपल्या ईश्वराचं नाव आपल्या मनामध्ये घ्यावं असं. तर अशा तऱ्हे, कारण काय आहे की कोणताही धर्म आहे ना, त्याची 3च तत्व आहेत: सत्य, प्रेम आणि करुणा. सब्र, रहम आणि हक. ही कुठलाही धर्म असो, ही मूळ तत्व आहे. त्याच्यानंतर विनोबा तामिळनाडूमध्ये गेले. तामिळनाडूमध्ये अर्थात विनोबांना प्रतिसाद फार कमी मिळाला तुलनेने भूदानाचा. पण तामिळनाडूमध्ये विनोबा साधारणपणे 1 वर्ष होते, मे 56 सालच्या मे पासून एप्रिल 57 पर्यंत. पण तिथे विनोबांनी काय केलं, निधी मुक्ती आणि ज्या समित्या निर्माण झालेल्या होत्या भूदानासाठी, जिल्ह्या जिल्ह्यात समित्या होत्या भूदानाचं मिळवण्यासाठी, त्या रद्द केल्या, काढून टाकल्या त्या. नंतर गांधी स्मारकाकडून त्यांना निधी मिळायचा या कामासाठी भूदानाच्या, तोही बंद केला. कारण विनोबांचं म्हणणं असं, बघा विनोबांचा कसा विचार आहे, पक्ष एखादा जेव्हा व्यापक बनतो, मोठा होतो, तेव्हा संघटना जास्त मजबूत करायला बघतो. एखादा पक्ष, एखादी संघटना, ही मग जास्त संघटनात्मक स्वरूप यायला लागतं त्याला, पण ते व्यापक होतं. तर विनोबांनी याच्या नेमकं उलटं केलं. पण विनोबांचं म्हणणं असं की संस्थेद्वारे, संस्था आहे एखादी, त्या संस्थेकडून सेवा होते पण क्रांती होत नाही.
तर क्रांती यांनीच होते. नंतर विनोबांनी केरळमध्ये प्रवेश केला आणि केरळमध्ये त्यांनी असं केलं, शांती सेनेची स्थापना केली. कलप्पन नावाचे एक लष्करातले ग्रस्त हे त्या शांती सेनेचे प्रमुख झाले. शांती सेनेची कल्पना काय होती की 70,000 लोकांमागे एक शांती सैनिक. पण त्यावेळेला भारताची लोकसंख्या साधारण 35-1 कोटी होती. 51च्या दशकामध्ये 35-36 कोटी असेल. आज ती पुष्कळच अब्ज आहे, म्हणजे कोटीच्याही 100 कोटीच्याही पेक्षा जास्त आहे. तर 70,000 लोकांमागे एक शांती सैनिक, म्हणजे अहिंसेचं काम यांनी करायचं, लोकांना सहकार्य करायचं, लोकांना मदत करायची. तर समाजसेवा आणि शांतीसाठी ही शांती सेना निर्माण झाली. त्यानंतर कालडीला संमेलन झालं. कालडी हे शंकराचार्यांचं जन्मगाव आहे. तिथे 57 साली संमेलन झालं. योगायोग असा की 10 जुलैची गोष्ट आहे ही, म्हणजे पावसाचे दिवस आहेत. पण संमेलनाच्या दिवशी पाऊस पडला नाही, संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी पाऊस झाला. ही ईश्वराची कृपा. कर्नाटकमध्ये विनोबांची घोषणा सगळ्यांना माहिती असेल, जय जगत अशी विनोबांची घोषणा आहे. ही घोषणा विनोबांनी कर्नाटकमध्ये दिली. दिली म्हणजे असं की 1 नोव्हेंबर 57ला कर्नाटकचा वर्धापन दिन होता. हे बघा, 56 सालपासून काय झालं की भारतामध्ये भाषावार प्रांत रचना झाली. म्हणजे कन्नड भाषिकांचं कर्नाटक, मराठी भाषिकांचं महाराष्ट्र वगैरे, म्हणजे अशी कल्पना होती. प्रत्यक्ष महाराष्ट्र 1960ला आलं. पण तर ह्या कर्नाटकामध्ये येलवाल इथे एक परिषद घेतली, सर्व सेवा संघानी. कशासाठी? की हे जे भूदानाचं काम आहे, याला राजकीय नेत्यांचा पाठिंबा किंवा राजकीय नेत्यांचं या संबंधी काय मत आहे, यासाठी एक येलवाल या ठिकाणी परिषद झाली सप्टेंबर 57 मध्ये. आणि त्यात ग्रामदानाला सर्वांकडून मान्यता मिळाली. कारण ही जी आहे भौतिक आणि नैतिक दोन्ही उन्नती या भूदान प्रजासूय यज्ञामधून साधली जाणार आहे. भौतिक तर उन्नती होणार आहे, कारण भूमिहीनांना जमीन मिळणार आहे, ते शेती करणार आहेत, उपजीविकेचं साधन त्यांना मिळणार आहे. पण यामध्ये नैतिकता आहे, कारण ही जमीन हिंसेने मिळवलेली नाही आहे, प्रेमाने लोकांनी दिलेली आहे. म्हणजे पहिल्यांदी तर गरिबांनी, ज्यांच्याकडे कमी जमीन आहे ना, त्यांनीच भूमिदान केलं. तर विनोबा याला सुदाम्याचे पोहे, शबरीची बोरं असं म्हणत असत. श्रीमंतांनी नाही दिल्या. आणि एखादा श्रीमंत मनुष्य जर असेल, त्यांनी 100 एकराची 10 एकर दिली, तर विनोबा ती घेत नसत. विनोबा म्हणत असत, मी दोघांची प्रतिष्ठा राखायला आलेलो आहे, देणाऱ्याची आणि मागणाऱ्याची. हे मी दीक्षा देतोय, दान नाहीये, दीक्षा द्यायला आलेलो आहे. की आजपर्यंत तुम्ही हा जो संग्रह केलेला आहे, हे जे पाप केलेलं आहे, त्याचं प्रायश्चित्त आहे, तुम्ही जमीन देत आहे. त्यामुळे याच्यामध्ये अहंकाराची भावना नको. रजोगुण तमोगुणांनी जर जमीन मिळाली तर विनोबांनी ती घेतली नाही, आणि 1/6 जमीन द्यायची. तर अशा पद्धतीने आता तुम्हाला दुसरा एक महत्वाचा मुद्दा सांगतो की काश्मीरला विनोबा 13,000 फुटाचा तो पर्वत चढून गेलेले आहेत. आणि हे एका महिलेने पाहिलं फोटो तो, तेव्हा तिने आपल्या नवऱ्याला विचारलं की हा कोण माणूस आहे. तर तो म्हणाला, हा मुंबईचा मनुष्य आहे आणि तो हे जमीन मागतोय लोकांसाठी, भूमिहीनांना देण्यासाठी. बघा काय परिणाम असतो. तर त्या महिलेने आपल्या नवऱ्याला सापडसोप सांगितलं की आपली काही जमीन त्यांच्या भूदानाला देऊन द्या तुम्ही. म्हणजे विनोबा म्हणले की 13,000 फुटापेक्षा या महिलेच्या मनाची उंची जास्त होती, की जी केवळ फोटो पाहून आणि जिला कळलं की हा मनुष्य या कामासाठी भारतभर हिंडतो आहे, तेव्हा तिने आपल्या नवऱ्याला ही जमीन द्यायला सांगितलं. ही घटना आहे काश्मीरमधली, म्हणजे पीर पंजालचा भाग आहे ना तिथून. आता पंढरपूरला महाराष्ट्रामध्ये संमेलन झालं आणि गीत रामायण आहे ना विनोबांचं, आपलं यांचं ग. माडगुळकर आणि सुधीर फडके यांनी म्हटलं ते. आणि त्यावेळेला गदिमाने विनोबांवर अशी एक ओवी केली, ती ऐका काय आहे ती. ज्ञान करुणेच्या सागरा, बघा ना, ज्ञान करुणेच्या सागरा वृद्धत्व लेहिल्या ज्ञानेश्वरा, आशीर्वाद असावा लेकरा आण नाही. हा वृद्धत्व लिहिलेला ज्ञानेश्वर आहे. विनोबा म्हणतात, ज्ञानेश्वरांचा प्रभाव माझ्या सर्व विचारांवर, चिंतनावर, सगळ्यावर ज्ञानेश्वरांचा प्रभाव आहे. आणि म्हणून विनोबांनी
जी काय म्हणजे माझी विद्वत्ता पंडित्य किंवा मी एवढे शिकलेलो आहे, ह्या कुठल्याही तऱ्हेने मी हिंडत नाहीये. तर ही मला हिंडवणारं कोण आहे? ही करुणा आहे. करुणेनी मला हिंडव. आणखीन एक चमत्कार विनोबांच्या या भूमी यात्रेमधला तुम्हाला सांगण्यासारखा आहे. तुम्हाला माहिती असेल, दरोडेखोर शरण आलेले आहेत. ही गोष्ट 1960 सालची. हे बघा, अलाहाबादच्या तुरुंगामध्ये एका दरोडेखोराचा मुलगा, त्यांची काय नावं तहसीलदार सिंग वगैरे अशी आहेत. तो म्हणाला मला विनोबांना भेटायचंय किंवा तुम्ही आमच्या प्रदेशात हिंडा. तो म्हणाला, त्याला फाशीची शिक्षा झाली होती. आणि ह्या लोकांना समजावा तुम्ही. ते चंबळचं खोरं आहे ना, ते चंबळच्या खोऱ्यात दरोडेखोरी फार पूर्वीपासून आहे. तर विनोबांना तिथे, आता एक लक्षात घ्या तुम्ही, 19 मे 1960 ची गोष्ट आहे. लुक्का नावाच्या माणसाची म्हणजे दरोडेखोराची टोळी शरण आली. बंदुका टाकल्या या लोकांनी. तसा एक लच्छी पंडित नावाचा एक दरोडेखोर होता. तो काय करायचा, त्याच्यावर 5,000चं बक्षीस लावलं. तो दरोडे टाकून मुंबईला यायचा, कारण मुंबईला येणं सेफ आहे. पण तो पण शरण आला होता विनोबांना. आणि मग अर्थात विनोबांनी त्यांना काही कुठलं प्रलोभन दाखवलं नव्हतं, तुला विधानसभेचं तिकीट देईन, फलानं होईल, असं काही नाही. तुम्ही पाप केलेलं आहे त्याची शिक्षा तुम्हाला भोगायला लागेल, पण तुमच्यावर अत्याचार होणार नाही याची आपण काळजी घेऊ. आणि विनोबांसमवेत हे दरोडेखोर राहिले. नंतर महिलांनी त्यांना राख्या बांधल्या, तुरुंगात त्यांची रवानगी झाली. पण असं कुठलंही प्रलोभन नाही दाव. आणि ते अतिशय दरोडेखोरांना पण आनंद झाला. म्हणजे ते शरण आले की या सगळ्याला, की आम्ही आतापर्यंत जे केलं त्याच्यामध्ये बरीच कारणं होती, प्रतिष्ठा, अहंकार, संघर्ष, जमिनीवरची भांडणं वगैरे वगैरेमुळे ती सगळी दरोडेखोरी तिथे वाढलेली होती. मग त्यामुळे अहो ती, मला वाटतं एका मुसलमान राज्यकर्त्याला त्याची राजधानी पण हलवायला लागली या प्रकरणामुळे. पण असा हा चमत्कार विनोबांनी केला. आता काही उदाहरणं मी सांगतो आणि थांबतो. मला वाटतं येस, 9:15 होऊन गेलेले आहेत. काही उदाहरणं बघा. एक 25 एकराचं दानपत्र म्हणजे एक मुलगा देऊन आला. त्यांच्याकडे 600 एकर जमीन होती. तर 2 भाऊ होते. विनोबाने विचारलं की तुमच्याकडे जमीन किती? ते म्हणले 600 एकर. मग तुम्ही 2 भाऊ आहात ना, मला तिसरा भाऊ समजा. मग त्यांनी 200 एकर जमीन दिली विनोबांना. नंतर एका सुताराने, तो म्हणला आता मला काही जमिनीची जरूर नाही, माझी उपजीविका या कामावर होते. त्याने आपली सगळी 12 एकर जमीन भूदानामध्ये दिली. मोठा एक जमीनदार फक्त 10 एकर जमीन देत होता. तर त्याचा एक 8 वर्षाचा मुलगा होता आणि त्याचा भाऊ होता. त्या दोघांनी जेवण सोडलं. त्याने आपल्या बापाला सांगितलं की 100 एकर जमीन देऊन या. 1/6 आहे ना, तर तुम्ही एवढी मोठी जमीन तर 10 एकर कुठे देता? म्हणजे ती काही भीक आहे का? थोडक्यात सांगायचं म्हणजे भिक्षा नाहीये, दीक्षा आहे. हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने विनोबांना खूप चांगले अनुभवही आले. आणि एका एका आईची गोष्ट आहे. त्यांच्याकडे 60 एकर जमीन होती. त्या मुलाने काय केलं, 5 एकर जमीन दान दिली. मग तो परत आला घरी. काही 10 मैलावर त्याचं घर होतं. तो त्या सभेला गेला होता. तर परत आल्यावर आईने विचारलं किती एकर दिली दान? 5 एकर. तर ते म्हणाले आपल्याकडे 60 एकर जमीन आहे ना, मग आपण 1/6 10 द्यायला पाहिजे. मग तो मुलगा पुन्हा गेला आणि त्याने आणखीन 5 एकर जमीन दिली. बघा म्हणजे किती हृदय परिवर्तन झालेलं आहे लोकांचं. आणि किती हा एक जगातली मोठी घटना आहे. याच्यावर अं, पुष्कळ लोकांनी, टेनिसनचा नातू आहे त्यांनी पण सांगितलंय की हा पायी फिरणारा संत आहे वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीने विनोबांचा हा प्रजासूय यज्ञ म्हणून आपण याला म्हणतो, हा यज्ञ आहे. याने सगळ्यांचं भलं होणार आहे. मग नोकर असोत, शेतकरी असोत, दलित असोत, भंगी असोत, कोणी आहे, त्यांच्यासाठी हे काम आहे. हे करुणेचं काम आहे, बुद्धाचं काम आहे. आणि हे एवढं ह्या अफाट काम या माणसाने करून दाखवलं विनोबांसारख्या. आणि त्यामुळे आपण त्यांचे तर फार अत्यंत ऋणी आहोत. आणि प्रवचनांचं तर मी सांगितलंच. विनोबांचा सर्व धर्मांचा अभ्यास आहे विनोबांचा. अहो कुराण, मुसलमान काय म्हणेल इतकं ते कुराण म्हणतात. आणि सगळ्यातलं सारभूत घ्यायचं ही विनोबांची वृत्ती आहे. संघर्ष नाही करायचा, सार घ्यायचं. म्हणून त्यांनी कुराण सार, ख्रिस्त धर्मसार अशी सगळी सार लिहिलेली आहेत. भजन विनोबांनी एकत्रित केलेली आहेत. एकनाथांचं भजन, तुकारामांचं, रामदासांचं,
पहिल्यांदा लहानपणी विनोबांनी संतांचाच अभ्यास केलेला आहे. ज्ञानेश्वरी वयाच्या 8व्या वर्षी वाचली आहे विनोबांनी, आणि मग साहित्याच्या दृष्टिकोनातून वाचलेली आहे. तर असे हे विनोबा आहेत. प्रजासूय यज्ञ असा झाला. आपण मला ह्या विनोबांच्या संदर्भात बोलण्याची जी विनंती केली, ती माझ्यावर फार मोठे, आपल्याला धन्यवाद सगळ्यांना द्यायला पाहिजेत की मला ही बोलण्याची संधी मिळाली. आता मी आत्ता सांगितलं असेल की पुढच्या वर्षीच्या 18 एप्रिल पासून विनोबांच्या प्रजासूय यज्ञाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे माझा विचार अनेक ठिकाणी हा भूमिदान यज्ञ समजावून द्यावा असा आहे. कारण लोकांना ना, विनोबांना ते काहीतरी भूमिदान वगैरे त्यांचं आहे एवढंच माहिती आहे. याच्या पाठीमागची पार्श्वभूमी, याच्या पाठीमागचा विनोबांचा विचार, याच्या पाठीमागे लोकांचं सहकार्य एवढ्या पद्धतीचं हे माहीत नाहीये लोकांना. ते माहिती करून द्यायला पाहिजे आपण, अशी माझी भावना आहे. तर त्यामुळे आपल्याला सर्वांना मी एकदा नम्र अभिवादन करतो. आणि विनोबांची सुद्धा अहंकाराची भूमिका नाही. शेवटचं सांगतो तुम्हाला, विनोबा याचं श्रेय घेत नाही. तर विनोबा काय म्हणतात की संतांनीच ही भूमी भक्तीने नांगरून ठेवलेली आहे, आणि लोकांना ही जी प्रेरणा झाली ही संतांमुळे झाली जमीन देण्याची. माझं कर्तृत्व नाही यात. इतकं विनोबा आपल्याकडे कुठल्याही तऱ्हेचं, ज्याला आपण इगो म्हणतो असं नाही. आजकाल ते आपण इगोचं ऐकतो. सगळ्या माणसांना इगो असतो, अहंकार असतो. तर अहंकार पहिल्यांदा सोडला पाहिजे. विनोबा गणिती आहे. विनोबा काय म्हणतात, सेवा भागिले अहंकार बरोबर भक्ती. जितका अहंकार कमी तितकं सेवेचं महत्व किंवा ती भक्ती होणार. सेवाचं क्षेत्र तुमचं लहान असेल पण अहंकार नाही पाहिजे. बघा ना, खालचा छेद जितका लहान असतो तितकी अपूर्ण ती किंमत वाढते ना. 16ला 8नी भागलं तर 2 होतात, 16ला 4नी भागलं तर 4 होतात. म्हणजे किंमत वाढते. अहंकार छेदस्थानी आहे, अहंकार नको आहे. तरच भक्ती होईल आणि सेवा होईल. धन्यवाद. दादा, खूप छान बोललात आपण. सगळं मुद्देसूद आणि व्यवस्थित आमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचलं. आणि आम्ही खूप उत्सुक होतो. आता प्राचीताई आभार प्रदर्शन करतात आहे, त्यांनाच मी विनंती करते. नमस्कार सगळ्यांना. हेमंत सर, तुम्हाला खूप खूप नमस्कार. सर, तुमचा परिचय पण मी थोडासा वाचला, कारण मला काहीच माहिती नव्हतं. तर तुमचा विविध विषयांवरचा अभ्यास खूपच थक्क करणारा आहे. म्हणजे, आणि आज तुम्ही मगाशी जे म्हणालात की भूमिदान यज्ञ, हा खरंच मला स्वतःला याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. आणि खरंच खूप मोठं कार्य आहे विनोबा भावेंचं. त्यांच्याबद्दलही मला खूप काही विशेष माहिती नव्हतं. पण आता मी नक्कीच त्यांचा अभ्यास करीन, त्यांच्या विचारांचा अभ्यास करीन. आणि तुम्ही जे काही संदेश त्यांनी तो दिला आहे की मनुष्य किती शिकला त्यापेक्षा तो मनाने किती मोठा आहे, हा खरंच खूप वाखाणण्यासारखा, म्हणजे अंगीकारण्यासारखा संदेश आहे असं मला वाटतं. तसंच तुम्ही आम्हाला मोर्चा, यात्रा, सभा याच्यामधला पण थोडक्यात फरक सांगितला. नंतर साधन शुचिता हे जे काही आहे ते युक्तीने, म्हणजे अहिंसेने आपलं कार्य करावं. आणि हे आजच्या जगात पण आपल्याला लागू पडतं. जर आपल्याला कोणाकडून काही करून घ्यायचं असेल तर न चिडता, न रागवता, त्याच्यामुळे आपण हे सगळं करून घेऊ शकतो, शांतपणाने होऊ शकतो. आणि जे अजून तुम्ही आम्हाला सांगितलं की लोकांमध्ये आध्यात्मिक भावना किंवा कुठल्याही प्रकारच्या अशा विषयांवरती जर जागृती निर्माण करायची असेल तर खरोखर हे संतच निर्माण करू शकतात. सामान्य माणसांना ते फार कठीण कार्य आहे त्यांच्यासाठी. पण आता ते आमच्या ऋताताई, अनघाताई करतात. पण म्हणजे त्या एक वेगळ्या आहेत त्याच्यात. पण तसे म्हणजे मी त्यांना, माझ्यासाठी त्या संतच झाले या प्रकाराने. सर, आणि तुम्ही आम्हाला आधी विचार चांगले झाले पाहिजे, त्याच्याने आपली म्हणजे विचार शुद्धी झाली पाहिजे, हृदय शुद्धी त्याच्यानंतर होते, आणि मग वर्तन परिवर्तन होते. हा जो एक माहिती सांगितली ही पण अगदी खरंच म्हणजे योग्य आहे, बरोबर आहे. म्हणजे हे पण आजच्या काळासाठी योग्य आहे. तुम्ही आम्हाला खूप विनोबांचे चांगले विचार सांगितले सर. आणि अजून एक मला जे आठवलं वाक्य किंवा जे योग्य छान वाटलं की अहिंसेने क्रांती होते आणि हिंसेने सत्ता बदलते, ह्या दोन गोष्टी अगदी खऱ्या आहेत. आणि मला तुम्ही मगाशी जे सांगितलं की सरकार नोकर आहे आणि जनता मालक आहे, तर याच्याबद्दल मी परवाच एक इन्स्टावरती ऐकलं
कोणीतरी कोणाला तरी एक प्रश्न विचारला, कारण मी इथे नाव घेतलं तर राजकारणामध्ये जाऊ शकतो. कोणीतरी कोणाला तरी एक प्रश्न विचारला की काही लोक राजकारणातले भ्रष्टाचार आहे तर तुम्ही ते नाही का थांबवू शकतात. त्याच्यावरती त्या व्यक्तीने, जो माझ्यासाठी ती व्यक्ती पण संत आहे, त्यांनी असे सांगितलं, मी ठीक करेन, पण जर तुम्हाला जर माहितीये ही व्यक्ती भ्रष्टाचारी आहे तर तुम्हीच त्याला निवडून नाही दिलं पाहिजे, तर ऑटोमॅटिकली भ्रष्टाचार कमी होईल. जर तुम्हाला माहितीये तर, म्हणून हे जे तुम्ही वाक्य सांगितलं, सरकार नोकर आणि जनता मालक, हे जेव्हा तुम्ही सांगितलं मला तो इन्स्टावरचा रील आठवला आणि म्हटलं जस्ट शेअर करूया, म्हणून तो मी इथे सांगितला. सर, मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि युगपुरुष विनोबा भावे यांना नमस्कार करते. आणि तुम्ही तुमचे गीतेवरील प्रवचन द्यायला परत या. तुमची सांगण्याची ढब शैली खूप छान आहे, अशी मी तुम्हाला विनंती करते. खूप खूप आभार तुमचे. नमस्कार दादा. अगदी थोड्याच दिवसाच्या याच्यात आपण आम्हाला मान्यता दिली की मी येतोय म्हणून. आणि आज खूप छान संवाद आपण साधला. विनोबाजी हे आमच्या कुटुंबाचं श्रद्धास्थान आहे. मी मूळची वर्धेची आहे आणि लहानपणापासून आईबाबांनी या आश्रमात आई बाबा घेऊन जायचे. आणि मला तो शेवटचा दिवसही आठवतो जेव्हा बाबा गेले होते. तो सारा दिवस आम्ही तिथेच होतो. अगदी रांगाच्या रांगा लागल्या होत्या. लाखो करोडोनी लोक जनसमुदाय इथे आलेला होता. या सगळ्याच गोष्टी अद्भुत आणि थक्क करणाऱ्या आहे. दादांना मी पुन्हा विनंती करेन की त्यांनी एखादा आणखी नवीन विषय घेऊन विनोबाजींवर आमच्याशी संवाद साधावा, ही विनंती करून इथेच हा कार्यक्रम आपण थांबवतोय. मी आपली सगळ्यांची रजा मागते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.